महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून केली जाते। मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात केवळ जातीवरून एका मुलीची हत्या केली जाते। आज आपण म्हणतो की सर्व जात धर्म एकच आहे, आपण सर्व माणसं आहोत, भारतीय आहोत, त्यामुळे जाती धर्मात अडकू नका। महाराष्ट्रात सध्या वारीचं भक्तिमय वातावरण देखील पाहायला मिळालं। वारीतूनही श्रीमंत गरीब उच्च नीच जात धर्म असं काहीही नाही, आपण सर्व एक आहोत असा संदेशही मिळाला। पण असं असताना देखील उल्हासनगरमध्ये आईनंच आपल्या पोटच्या मुलीला संपवलं। त्यामुळे या घटनेनं एकच खळबळ उडाली। मुलीचा दुसऱ्या जातीतील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, हे आईला आवडत नव्हतं। यावरून तिनं मुलीचीच हत्या केल्याची माहिती आहे। त्यामुळे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत की मुलीच्या वडिलांचाही प्रेमसंबंधाला विरोध होता का, वडिलांना याबाबत काही माहिती होतं का। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। उल्हासनगरमधील 19 वर्षीय अमृताचे घराशेजारीच राहणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते। ही गोष्ट आईला कळाली। आईचा या प्रेमसंबंधाला विरोध होता। यावरून मुलगी अमृता आणि आई यांच्यात जोरदार वाद झाला। काल रात्री 1:30च्या सुमारास देखील अमृताच्या प्रेमसंबंधावरून दोघींमध्ये वाद झाला। वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती। यावरून पुन्हा त्यांच्यात जोरदार वाद झाला। रागाच्या भरात आई आशा गरड हिनं ओढणीच्या साह्यानं अमृताचा गळा आवळला। यावेळी घरात अमृताचे वडील आणि 2 भाऊ हे दोघेही झोपले होते। आशा गरडनं ओढणीच्या साह्यानं आवळलेला गळा सोडलाच नाही आणि अमृताचा जागीच मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांना या घटनेची माहिती झाली। अमृताची हत्या झाल्याचं त्यांना कळताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली। त्यांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 मध्ये जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तपास केला असता आईनंच मुलीची हत्या केल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आशा गरडला अटक केली। त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते। ते प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते। नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे। घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते। नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे। मुलीचे प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते। त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। मुलीचं नाव काय सांगा ना, मुलीचं नाव. मुलीचं नाव. आरोपीचे नाव आशा गरुड आहे, 40 वर्ष, वय 40 वर्ष। मृत मुली अमृता. मृत मुलीचं नाव. मृत मुलीचे नाव अमृता गरुड, अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष। उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय। आज महाराष्ट्र विकासात एवढा पुढे जातोय, अनेक मुली इतर धर्मातील इतर जातींमधील तरुणांशी लग्न करताना दिसतायत। आज अनेक जण फक्त होणारा पती आपल्या मुलीला आनंदी ठेवेल का एवढंच बघितलं जातं। तसंच लग्न जुळवणारे अनेक ॲप देखील आले आहेत, ज्यावरून मुलगा मुलगी प्रोफाईल पाहून एकमेकांना भेटतात आणि लग्न करतात। मात्र असं असताना देखील आई केवळ आपल्या मुलीचं दुसऱ्या जातीमधील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणानं थेट आपल्या मुलीला संपवते, म्हणजे या आईला काय म्हणावं। तुम्हाला या आईनं केलेल्या कृत्याबद्दल काय वाटतं? आईला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।